नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दिनविशेष दिनांक 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर 1868 लॅक्वेअर आणि नॅन्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलियसवरून त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे. 16 नोव्हेंबर 1893 डॉक्टर ॲनी बेझंट यांचे भारतात आगमन. 16 नोव्हेंबर 1904 इंग्लिश अभियंता जॉन अब्राहम फ्लेमिंग यांना थर्मोनिक व्हॉल्व्हसाठी पेटंट मिळाले. 16 नोव्हेंबर 1907 ऑक्लाहोमा हे अमेरिकेचे 46वे राज्य बनले. 16 नोव्हेंबर 1914 फेडरल रिझर्व्ह युनायटेड स्टेट्सची मध्यवर्ती बँक स्थापन झाली. 16 नोव्हेंबर 1920 कॉटास ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विमान कंपनी क्वीनलँड आणि नॉर्दर्न टेरिटरी एअरलाईन सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून स्थापन झाली. 16 नोव्हेंबर 1933 युनायटेड स्टेट आणि सोव्हिएत युनियन यांनी औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. 16 नोव्हेंबर 1945 युनेस्कोची स्थापना झाली. 16 नोव्हेंबर 1973 स्कायलॅब प्रोग्राम नासाने 84 दिवसाच्या मोहिमेसाठी केप कॅनव्हेल फ्लोरिडा येथून 3 अंतराळवीरांसह स्कायलॅब 4 लॉन्च केले. 16 नोव्हेंबर 1988 11 वर्षांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून बेनजीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या. 16 नोव्हेंबर 1996 कोकण रेल्वेच्या रत्नागिरी मुंबई मार्गाचे उद्घाटन झाले. 16 नोव्हेंबर 1996 मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांची चतुरंग प्रतिष्ठानच्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी निवड. 16 नोव्हेंबर 1997 अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॉडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान. 16 नोव्हेंबर 2000 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉक्टर गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर. 16 नोव्हेंबर 2009 स्पेस शटल प्रोग्राम स्पेस शटल अटलांटिस मिशन STS-129 वर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित करण्यात आले. 16 नोव्हेंबर 2013 24 वर्षाच्या कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेटमधून निवृत्ती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. हा सन्मान त्यांना सर्वात लहान वयात म्हणजेच वयाच्या 40व्या वर्षी मिळाला. 16 नोव्हेंबर 2022 आर्टेमिस प्रोग्राम नासाने स्पेस लॉन्च सिस्टमच्या पहिल्या फ्लाईटवर आर्टेमिस 1 लॉन्च केले. चंद्रावर भविष्यातील मोहिमांची सुरुवात. 16 नोव्हेंबरचे महत्त्वाचे जन्म. 16 नोव्हेंबर 1836 डेव्हिड कालाकोव्ह हवाईच्या राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 20 जानेवारी 1891. 16 नोव्हेंबर 1894 धोंडो वासुदेव गद्रे केशवसूत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 22 जानेवारी 1975. 16 नोव्हेंबर 1897 चौधरी रहमत अली भारतीय पाकिस्तान यांचा जन्म त्यांचा मृत्यू 3 फेब्रुवारी 1951. 16 नोव्हेंबर 1904 ननामरी अझिक्वे नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 11 मे 1996. 16 नोव्हेंबर 1909 मिर्झा नासिर अहमद भारतीय पाकिस्तानी धर्मगुरू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 9 जून 1982. 16 नोव्हेंबर 1917 चंद्रगुप्त श्रीवास्तव संगीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 14 जानेवारी 1991. 16 नोव्हेंबर 1927 डॉक्टर श्रीराम लागू मराठी व हिंदी चित्रपटातील कलाकार यांचा जन्म. 16 नोव्हेंबर 1928 डॉक्टर निर्मल कुमार फडकुले मराठी संत साहित्यातील विद्वान यांचा जन्म
तर त्यांचा मृत्यू 29 जुलै 2006. 16 नोव्हेंबर 1930 मिहिर सेन इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 11 जून 1997. 16 नोव्हेंबर 1963 मीनाक्षी शेषाद्री अभिनेत्री यांचा जन्म. 16 नोव्हेंबर 1968 शोभाजी रेगी भारतीय राजकारणी यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 24 एप्रिल 2014. 16 नोव्हेंबर 1973 पुल्लेला गोपीचंद बॅडमिंटनपटू यांचा जन्म. 16 नोव्हेंबरचे महत्त्वाचे मृत्यू. 16 नोव्हेंबर 1915 विष्णू गणेश पिंगळे गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आली. 16 नोव्हेंबर 1947 ज्युसेपी ओल्पी व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक यांचे निधन, तर त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1877. 16 नोव्हेंबर 1950 डॉक्टर बॉब स्मिथ अल्कोहोलिक्स अनोनिमस चे एक संस्थापक यांचे निधन, तर त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1879. 16 नोव्हेंबर 1960 क्लार्क गेबल अमेरिकन अभिनेता यांचे निधन, तर त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1901. 16 नोव्हेंबर 1970 रोशनलाल नागरथ संगीतकार यांचे निधन, तर त्यांचा जन्म 14 जुलै 1917. 16 नोव्हेंबर 2006 मिल्टन फ्रीडमन नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन, तर त्यांचा जन्म 31 जुलै 1912. 16 नोव्हेंबर 2015 सईद जाफरी प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.